समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टॅकल करायचं, कुणाला टॅकल करायचं सर? आम्ही कसं सांगावं सर या सरकारला? आम्ही 24 तारखेला एक्झाम दिली, 2019चा पेपर रिटर्न केला त्याने, ते पेपर पण रद्द करण्यात आला. आज जो पेपर दिला असा ज्या सी आणि डी ला सील नाहीये, ए आणि बी ला सील आहे, आणि सी आणि डी चा पेपर पूर्ण झेरॉक्स पेपर आहे, काही ला सील नाहीये. घर सांभाळायचं, समाज बघायचा का गव्हर्नमेंटला टॅकल करायचं, कुणाला टॅकल करायचं सर? आम्ही इव्हन एवढे विद्यार्थी इतक्या दुरून येत आहेत. आज संप आहे, कोण कसं जाणार हे ना आहे का काहीतरी? एक तरी हे लोक आमच्यावरती 10 पायऱ्या आम्ही स्टेप्स ओलांडून सीईटी देऊन नेट सेट सगळं देऊन आम्ही इथपर्यंत येतो सर. चालणी परीक्षा मुलाखती देऊन आम्ही इथपर्यंत येतो. आमचा काय गुन्हा आहे? आमच्यावर काय नाही आम्हाला त्रास द्यायचं ठरवलेले आहेत? एक तरी सर सगळ्यात सांगू का, एक मुलांना त्यांना सांभाळून दाखवा. मीच विचारते त्यांना परीक्षा कसं द्यायची राहते. त्यांनी आम्हाला एकतरी यूजीसीच्या अधिकृत नियमानुसार आमची सरसकट फेलोशिप दिली पाहिजे, नोंदणी दिनांकापासून दिली पाहिजे, आणि हा सगळ्यांवर होणारा अन्याय थांबवला पाहिजे सर. एवढी कळकळीची विनंती. आता बस झाली सर, आम्हाला थकून गेलो होतो आम्ही सगळे, थकून गेलो.